पवार यांच्याकडून ट्रॅक्टरची व्यवस्था आणि पाण्याच्या टँकरची मोफत व्यवस्था यांनी केलेली आहे। पूर्ण गावकऱ्यांसाठी मोफत व्यवस्था पाण्याची यांनी केलेली आहे। चाललाय तुम्ही पाहू शकता, अनेक भाविक आणि गर्दी खूप झालेली आहे। पूर्ण गावात सर्व लोक खूप आलेले आहेत आणि खूप म्हणजे खूप गर्दी आहे। आलेल्या सर्व महास्वामीजींचं स्वागत करताना तुम्ही ते पाहू शकता। सुगंधिं पुष्टिवर्धनं मुर्बारुकमिव बन्धनं मृत्योर्मोक्षीयमामृतात् भस्मं परिकल्पयामि गन्धधारयामि वाम अक्षतान् धवलान् दिव्यास्तिलदण्डुलमिश्रितान् अर्पयामि महाभक्त्या प्रसीद परमेश्वरो अक्षताम् समर्पयामि। ಸೇವಂತಿಕಾ ಬಕುಲ ಚಂಪಕ ಎರಡು ಮುತ್ತೆ ಮೂರು ಕಲಶಗಳಿಗೆ ಪೂಜೆ ಮಾಡ್ರಿ, ಮ್ಯಾಲೊಂದು ಹೂವ ಇಡ್ರಿ, ಪತ್ರಿ ಇಡ್ರಿ, ಷೋಡಶೋಪಚಾರ ಪೂಜೆ ಮಾಡ್ರಿ। श्री सद्गुरु योगी महाराज और ಮಂದಿ ಹೊರಗೆ ಬರಬೇಡ್ರಿ, ಮಂದಿ ಈ ಕಡೆ ಎಲ್ಲ ಹೋಗಲ್ಲ। कळस चढवण्याचा कार्यक्रम म्हणजे कळस रोवण्याचा कार्यक्रम आता थोड्याच वेळात सुरुवात होईल। इथे अनेक उपस्थिती दाखवलेली आहे महास्वामीजींनी। अनेक गावाहून अनेक महास्वामींनी इथे थोड्याच वेळात विठ्ठलिंग महाराजांचं आगमन इथे होणार आहे, तुम्ही बघू शकता। आता सध्या सगळेजण आलेले आहेत। विठ्ठलिंग महाराज आल्यानंतर कळस रोवण्याचा कार्यक्रम 12:05 संपन्न होणार आहे। 12:05 पुढे 12:29 आतमध्ये हे कळस रोवण्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। तर विठ्ठलिंग महाराज यांचं आगमन आता होत आहे। कार्यक्रम बघू शकता इथे उचललेले आहेत आणि इथून आता हे कळस चढवण्याचं काम
होणार आहे. ज्योतिर्लिंग देवस्थानाचं हे कळस चढवण्याचा कार्यक्रम आपण पाहत आहात. खूप सुंदर असं वाटत आहे, खूप छान असं वाटत आहे.